लक्ष्मण हाके म्हणालेत की ओमराजे आणि कैलास पाटील यांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर एक करावी. सगळ्यात महत्वाचं कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा ज्या सरकारनं त्या ठिकाणी हे वचन मनोजदादा जरांगेंना दिलंय ते वचन त्या सरकारनं का पाळलं नाही हा प्रश्न वचन देणाऱ्याला आपण विचारणं गरजेचं आहे का नाही. तुम्ही आता सरकारमध्ये आहेत, तुमचे एवढं बहुमत आहे, सगळी ताकद तुमच्याकडे आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जे वचन तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं होतं, ज्या वचनाचं पुढे तुम्ही पालन केलं नाही म्हणून समाज आक्रमक झाला आणि तुमच्या सगळ्याच्या समोर येतोय. आता ते जे वचन दिलंय ते वचन पाळायची जबाबदारी त्यांची आहे. आता ते कसं पाळायचंय, कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करायची आहे, मला वाटतंय जो माणूस तो शब्द देतो त्या माणसानं शब्द देत असताना सगळ्याच बाबीचा विचार केला असेल आणि तो जर विचार केला असेल तर तो शब्द पाळावा. ओबीसी बद्दलची भूमिका जाहीर करा असं तुमचं मत आहे. अरे आम्ही सांगितलं की आज आम्ही सांगतोय काय, आम्ही आपल्याला पहिल्या दिवसात त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे, त्यांनी काही म्हणतील. मला काय म्हणायचंय, हाके साहेबांना तुम्ही विचारा की ज्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांनी मनोजदादा जरांगेंना गुलाल उधळून परत पाठवलं त्यावेळेस नेमका कोणता शब्द दिला होता. हाके साहेबांनी त्यांना विचारायला पाहिजे ना तुम्ही कशातनं आरक्षण द्यायचा शब्द दिला होता.